मित्रांनो, आज आपण एका अशा जिल्ह्याची कहाणी ऐकणार आहोत ज्याच्या नावामागे एक काय असा होता की लोकांच्या मनात धडकी भरायची. गडचिरोली. गडचिरोली हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर यायचे माओवादी, घनदाट जंगल आणि विकासापासून दूर राहिलेल्या आदिवासी पाड्यांचं चित्र. मित्रांनो, ही फक्त एका जिल्ह्याची गोष्ट नाही, हा आहे महाराष्ट्राच्या नकाशावरच्या एका विस्मरणात गेलेल्या कोपऱ्याचा पुनर्जन्म. जिथं कधी बंदुकीचा आवाज, जंगलांची सळसळ आणि गावकऱ्यांच्या डोळ्यातले भीतीचं सावट होतं, तिथं आता रस्त्यावर लाईट्स आलेत, मॉल उघडलेत आणि लोकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास परत आला. आज गडचिरोली बदलत आहे. हा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे जाणार आहे आणि या प्रवासाचा टर्निंग पॉइंट ठरले आर पाटील, अर्थात आबा पाटील. मित्रांनो, एक काळ असा होता की गडचिरोली शहर संध्याकाळी 7-8 वाजता शांत व्हायचं. चंद्रपूर पासून वेगळा झालेला हा जिल्हा जवळपास 4 दशकं अंधारातच होता. गडचिरोली या नावासोबत अनेक विशेषणं जोडली गेली होती. माओवादग्रस्त, उद्योगविहीन, बेरोजगारीनं गांजलेला या जिल्ह्याला जणू काही शापच होता. इथं बदली म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा असं बोललं जायचं. पण या अंधारातही काही दिवे तेवत होते. डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी 1973 पासून हेमलसका येथे लोक बिरादारी प्रकल्प सुरू केला. आदिवासींना आरोग्य आणि शिक्षणाचा प्रकाश दिला. त्यानंतर डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांनी सर्च संस्थेच्या माध्यमातून व्यसनांचा विघात तोडण्याचे यशस्वी प्रयत्न केले. हिरामन वरखडे ज्यांनी ग्रामविकासाचं भान दिलं. देवाजी तोपा ज्यांनी देशात पहिला वनहक्क मिळवून देणारा ते योद्धा ठरले. डॉक्टर सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख ज्यांनी स्वयंरोजगाराचं बीज गडचिरोलीच्या मातीत पेरलं. ही सगळी माणसं गडचिरोलीच्या मातीत समाजसेवेचं बीज रुजवत होती. मित्रांनो, या जिल्ह्याला खरी उभारी दिली ती एका राजकीय नेत्यानं. ते होते आर पाटील, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके आबा. त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्री पद एका आव्हानासारखं स्वीकारलं. त्यावेळी गडचिरोली देशातील 25 अतिमागास जिल्ह्यांमध्ये होता. पण आबांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केला. 2009 मध्ये माओवादी हल्ल्यात 52 पोलीस हुतात्मा झाले होते. पण आबांनी पहिल्याच दौऱ्यात बुलेटवरून गडचिरोलीच्या गावांमधून फेरफटका मारून माओवाद्यांच्या भयछायेलाच थेट आव्हान दिलं. त्यांनी केवळ बंदुकीच्या बळावर माओवादाला सामना करता येणार नाही हे ओळखलं. त्यांनी म्हटलं, जनतेची सेवा करून त्यांच्या कायद्याला हात घालावा लागेल. आबांनी गडचिरोलीसाठी अनेक मोठे निर्णय घेतले. 2009 मध्ये त्यांनी वार्षिक 25 कोटी रुपयांचा विकास निधी थेट 150 कोटींवरती नेला. वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली. गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय आणि आधुनिक रुग्णालये सुरू केली. पोलीस भरती स्थानिकांना प्राधान्य दिलं, ज्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला. आबांनी जिल्ह्याला एक नवी ओळख दिली. त्यांनी प्रशासनाला गावामध्ये पोचवायला लावलं आणि लोकांचा विश्वास जिंकला. त्यांची एंट्री गडचिरोलीच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ठरली. सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून काम पाहत होते. त्या काळातच सुरजागड लोहखाना प्रकल्पाला हालचालींना वेग आला. खरं तर या भागात लोखंड आणि पोलाद उद्योग सुरू करण्याचं स्वप्न हे जमशेदजी टाटांपासून अनेक दिग्गजांनी पाहिलं होतं. मात्र गडचिरोलीच्या भूमीत दडलेला हा विकासाचा खजिना प्रत्यक्षात उघडण्यास लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांनी यश मिळवलं. यात केंद्रातील भाजप सरकारनेही विशेष लक्ष दिलं. आघाडीचं सरकार गेल्यानंतर भाजपशी आत्मनिर्भर करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हाही गडचिरोलीच्या विकासावर त्यांचा फोकस राहिला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही झाले तेव्हा माओवादी भागात पोलीस ठाणे, मदत केंद्र उभी राहिली. नेलगुंडा, पेनगुंडा, पिपलीबुर्गा माओवादी बालेकिल्ल्यांवरती ताबा घेतला. अनेक माओवादी नेते संपले, अनेक शरण आले. आता फडणवीसांनी गडचिरोलीला स्टील हब बनवण्याचा संकल्प घेतला. लॉयडचे प्रकल्प सुरू झालेत, रोजगार वाढलाय, क्रियाशक्ती वाढली, लोकांच्या खिशात पैसा आला. मित्रांनो, कोणत्याही जिल्ह्याचा विकास एका दिवसात पूर्ण होत नाही, तो होऊ शकत नाही. आज गडचिरोली समोर काही मोठी आव्हान आहे. आजही अनेक गावांमध्ये वीज, पाणी आणि चांगले रस्ते नाही. प्रत्येक ठिकाणी नाल्यांवर पूल नाही. उद्योगांमुळे जिल्ह्याची हिरवीगार वनसंपदा धोक्यात येईल अशी काही लोकांची भीती आहे. पण लॉयड्स कंपनीने ग्रीन मायनिंग सुरू करून लाखो वृक्षांचं रोपण करण्याचा संकल्प केला. दारूबंदी असूनही गांजा आणि इतर व्यसनांचा विखाव वाढत आहे. ही सगळी आव्हानं असली तरी गडचिरोलीचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे निश्चितच सुरू झाला. आबांनी लावलेल्या विकासाच्या रोपाला देवेंद्र फडणवीस यांनी पुढे नेलंय. माओवाद्यांचं संकट टाळण्यात जमा आहे आणि जिल्हावासी आता मोकळा श्वास घेऊन विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होत आहेत. गडचिरोलीची गोष्ट म्हणजे एक थरारपट आहे. पहिला भाग अंधार, दुसरा भाग मशालधारी, तिसरा भाग राजकारणातून बदल, चौथा भाग उद्योगातून प्रगती.
ही कथा अजून संपलेली नाही. पुढे अजून संघर्ष आहे, अजून विजय आहे. पण आजचा गडचिरोली उद्याचा महाराष्ट्र बदलू शकतो यात शंका नाही. मित्रांनो, गडचिरोलीची ही ट्रान्सफॉर्मेशन कहाणी तुम्हाला कशी वाटली? तुमच्या मते विकासाच्या या प्रवासात अजून कोणती आव्हानं आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.